नमस्कार। सिटी न्यूज़ चैनल पुनः आपका स्वागत है। पिछले भाग में आपने देखा था कि उम्र के आधार पर लोगों की सोच किस प्रकार होती है, किस उम्र का व्यक्ति क्या सोचता है और क्या अपेक्षा उसकी आने वाली सरकार से रहती है। उस अपेक्षाओं में जो सरकार उसको वादों में, प्रलोभन में, जाहिरनामे में जो भी है वो उसकी तरफ आकर्षित होने की कोशिश करता है। निश्चित रूप से धार्मिक और सामाजिक समीकरण भी इसमें सम्मिलित है, लेकिन उम्र आदमी को सोच पे बहुत उम्र की सोच पे बहुत फर्क डालती है। यदि हम यहाँ पे उम्र के हिसाब से जो डाटा हमारे पास आया है वो देखें तो 18 से 19 साल का जो वोटर है, प्रोजेक्टेड सरकार के पास में कुछ 5% थे, लेकिन यहाँ सिर्फ 0.8% का डाटा हमारे पास में आया है। और 20 से 32% जो एज है उसमें 17.3% मतदार है। आंकड़ों में इसलिए नहीं अभी बता सकता क्योंकि ये पूरे डिस्ट्रिक्ट का डाटा है हमारे पास में। हमको सिर्फ 6 विधानसभा का इसमें डाटा करके हम आपको इस पर वापस डाल देंगे। 30 से 40 साल का युवक जो है वो 22.5% है, यानी सबसे ज़्यादा अभी जो है 30 से 40 साल के लोग हैं, और 40 से 50 साल में 21% है। यदि हम 50 साल तक की उम्र की बात करें तो टोटल यह प्रतिशत हो जाता है करीब 62%, यानी 62% युवा वर्ग अभी, यानी 50 साल के हम पूरे एक्टिव लोग होते हैं और वो युवाओं में ही गिनती आती है जिनकी कि जिम्मेदार नागरिक, सोचने वाले, चिंतनशील व्यक्ति इस उम्र में सारे एक नया, ठीक है, जोश वाला व्यक्ति है, लेकिन साथ में इसमें अनुभव के आधार पर समाज के साथ कंट्रीब्यूट करने वाला भी 50 साल तक का व्यक्ति है। उसके बाद में यदि 50 से 60 साल तक, यानी कामकाजी उम्र पूरी 60 साल तक के अधिकारी वर्ग सारे, इसके 18% है। और 60 से 70 में करीब 11% लोग हैं, और 70 से 82 यानी 80 साल तक के 5.96% वोट है। और 80 प्लस, यानी हालांकि जो घर पे जाके वोट लिए कुछ 1100-1200 के, लेकिन 3.27 यानी करीब करीब 60,000 वोट 80 की उम्र के लोग हमारे इस पूरी लिस्ट में अभी शामिल है। यहाँ पे यदि इस प्रकार से हम देखा जाए तो 50 साल तक का 61% लोग यहाँ पे उपलब्ध है। 18 से 50 साल तक का 61% वोटिंग, यानी करीब करीब 18,60,000 वोटिंग पकड़े तो 11 लाख वोटर्स यहाँ पे 50 साल तक की उम्र के हैं। और बहुत बड़ा असर यही युवा वर्ग डालता है क्योंकि इसमें सबके पास में अपना अनुभव है, पुराने सरकार के कामकाज के तरीके हैं। ये हालांकि ठीक है, 18 से जो 30 साल का व्यक्ति, अभी उससे पुराने सरकारों के कामकाज नहीं मालूम, क्योंकि 18 से 30 साल का 2005 के बाद, और उसके यदि 10 साल पहले 1994 से लेके तो अभी 24 तक 30 साल की उम्र होती है। 94 के बाद में जब तक समझ आई होगी 10-12 साल का, तब तक सरकार कांग्रेस की थी, और उसके जवान होते ही, यानी उससे सोच करते ही 2014 से सरकार यहाँ पे बदल गई, सरकार को यहाँ पे बदल दिया है। सरकार बदलने के कई कारण है। सरकार बदलने के कारण एक तो 70 साल का लगातार एक ही सरकार का प्रवास, और उसके बाद में ऐसा लग रहा था कि भ्रष्टाचार बढ़ गया। और ये भ्रष्टाचार क्यों बाहर आया? एक कानून ऐसे सरकार ने खुद ने, कांग्रेस ने लाई थी, RTI। उस RTI के कारण बहुत सारे भ्रष्टाचार बाहर आए, और उसके बाद इस सरकार में भ्रष्टाचार खुलता गया। नई सरकार आई, परिवर्तन हुआ, तो निश्चित रूप से नई सरकार आती है तो पुरानी सरकार के कामकाज का लेखा जोखा देखती है और उसमें कई चीज़ों की कमियां मालूम पड़ती है। तो ऐसे में भ्रष्टाचार का कई खुलासा हुआ, और यह बता दिया गया कि जो पुरानी सरकार थी सब भ्रष्टाचारी थी। नया जोश, नई उमंग के साथ में नई सरकार आई। अब जो उमंग और जिस वादों के साथ में सरकार है, क्या सरकार वो वादे पूरे कर पाई, और ये सारे जो उम्र के फैक्टर है इन सरकार पर कितना असर डालेंगे, जानते हैं संजय मापले से कि किस प्रकार पुरानी सरकार भ्रष्टाचार के चलते गिर गई, और उसमें भ्रष्टाचार के खिलाफ जिन्होंने यह पूरा का पूरा कैंपेनिंग चलाया था वो आज लीडर बन के सामने आ गए। संजय जी मापले। या देशावर म्हणजे मध्ये काही सरकार सोडले, म्हणजे विश्वनाथ प्रताप सिंग, म्हणजे विश्वनाथ प्रताप सिंगांचं 1989ला जेव्हा सरकार बनलं तेव्हा या देशामध्ये बोफोर्स विषय आला होता। हो। आणि तो बोफोर्सचा जो विषय होता
पहला भ्रष्टाचार का नाम शायद बोफोर्स का ही आया, बोफोर्स के बाद में ही भ्रष्टाचार लोगों को समझने लगा 1989 जब सरकार बदली आणि जनता दल बनलं. म्हणजे काँग्रेसमधून अनेक मोठे नेते बाहेर निघाले आणि जनता दलाची निर्मिती झाली. आणि त्या जनता दलाच्या निर्मितीमध्ये मग विश्वनाथ प्रताप सिंग म्हणजे बोफोर्स भ्रष्टाचारावर झालेली पहिली निवडणूक. म्हणजे या देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये भ्रष्टाचारावर झालेली पहिली निवडणूक म्हणजे 1989ची, ज्याच्यामध्ये व्हीपी सिंग या देशाचे पीएम झाले. मग ते 2.5 वर्ष पीएम होते. मग त्याच्यानंतर बाबरी मस्जिदचा विषय आला, राम मंदिराचा विषय आला, मंडलचा विषय आला आणि सरकार पडलं. आणि 1989ला जो वर्ग होता, म्हणजे महत्वाचा विषय आहे की 1989ला ज्याचं वय 21 वर्ष, तेव्हा 18 वर्ष नव्हते, 21 वर्ष ज्याचे पूर्ण झाले होते त्याला व्होटिंगचा अधिकार दिला. आणि त्यांनी बोफोर्स बाहेर काढलं. आणि म्हणून भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये पहिली निवडणूक युवा वर्गाने विरोधकांच्या हातामध्ये सत्ता दिली, ती फक्त भ्रष्टाचारामुळे. 1978 में भी जयप्रकाश नारायण का कैंपेन चलता, पूरा युवा वर्ग यानी एक इतना भक्त बन के बाहर चला कि किधर से युवा आके जमा हुआ. अभी तो सारे रैलियों में पैसा देके बुलाना पड़ता, उस टाइम तो पैसा था नहीं. सारा विद्यार्थी युवा वर्ग अमेरिका से ये आनी बानी के बाद में हुआ. वहां पे उस समय भ्रष्टाचार की बात नहीं थी कहीं पे भी. जब सरकार बदली थी भारतीय, उस टाइम जनता पार्टी बनी थी, मोरारजी देसाई जेव्हा प्रधानमंत्री झाले, पण तेव्हाचे जे विषय होते, मोरारजी देसाई म्हणजे एक नारा दिला होता, इंदिरा गांधीजीने एक नारा दिला, गरिबी हटाव. मग आपण पाहिलं की मोरारजी देसाई जेव्हा देशाचे पीएम होते तेव्हा 2 रुपये 40 पैसे किलो साखर होती. म्हणजे जो नारा इंदिरा गांधीजींनी दिला की या देशाची गरिबी हटली पाहिजे. मग गरिबी हटावनंतर या देशामध्ये अनेक प्रकारचे राजकीय समीकरण तयार झाले. चरण सिंग आले, मोरारजी देसाई आले, जयप्रकाश नारायण, हे सगळे लोक जेव्हा 1977-78ला या देशामध्ये पुन्हा एक सरकार, क्रांती आली, जनता पार्टी. म्हणजे तो नारा होता गरिबी हटाव. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, मोरारजी देसाईंनी ज्या सर्व वस्तूंचे भाव आहे, म्हणजे मी तर तेव्हा खूप लहान होतो, तेव्हा असं पाहिलं की मला वाटतं असं काही 70-80 रुपये किलो काहीतरी गहू असेल, म्हणजे जवळ वाटते 450-500 रुपये किलो म्हणजे तोळा सोनं असेल. म्हणजे ती जी महागाई आपण पाहिली, म्हणजे तो जो गरिबी हटावचा नारा तो 77 पर्यंत मोरारजी देसाईंच्या जेवणात चालला. आणि त्याच्यानंतर पुन्हा इंदिरा गांधी पुन्हा या देशामध्ये दोषामध्ये निवडून आल्या. आणि एकट्या विदर्भानं 11ही सीटा इंदिरा काँग्रेसच्या पारड्यामध्ये टाकल्या. आणि मग त्याच्यानंतरचा पुन्हा आपण 11 वर्षानंतरचा कालावधी पाहिला तर मग बोफोर्सचा विषय आला. पण या देशामध्ये माझ्या मते भ्रष्टाचारावर झालेली पहिलीची निवडणूक होती, ती निवडणूक 1989ची होती. आणि त्याच्यामध्ये बोफोर्सचा विषय घेऊन विश्वनाथ प्रताप सिंग या देशाचे पीएम झाले होते. आणि मग सतत मध्ये देवेगौडाजी पीएम होते, इंद्रकुमार गुजराल पीएम होते, अटल बिहारी वाजपेयी पीएम होते. मधला जो 17-18 महिन्याचा जो काळ, चंद्रशेखर गुजराल, इंद्रकुमार गुजराल हे पीएम होते. त्या 5 वर्षामध्ये मला असं वाटतं की तरी 3 पीएम बदलले, 4-5 पीएम बदलले. म्हणजे 12-15-18 महिन्याचे काही पीएम झाले. मला वाटतं कालावधी करता ते 97 ते 99 होता कदाचित कालावधी असेल, 96-99च्या मधले तो. आणि तेव्हाची जी परिस्थिती होती, मग पुन्हा तो नवा युवा वर्ग तयार झाला. आणि युवक वर्ग आल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की बा काँग्रेसच्या राज्यामध्ये भ्रष्टाचाराने कळस घातलेला आहे, म्हणजे प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला आहे. अशाही परिस्थितीमध्ये आरटीआय म्हणजे माहितीचा अधिकार हा कायदा काँग्रेसने आणला 2005. म्हणजे 2005 मध्ये इम्प्लिमेंट हो गया था. कल तो बहुत दिन से रहा था, चालू होतं त्यांचं, पण लागू हो गया था, लागू झाला. आणि काँग्रेसने या देशामध्ये 5 मोठे कायदे आणले, म्हणजे लोकपाल सुद्धा त्याच्यामध्ये आला. 5 कायदे काँग्रेसने आणले, जनता के लिए जो बेनिफिट के थे, की जे जनताच्या फायदेशीर असलेले 5 कायदे या देशामध्ये. म्हणजे मी मोठा बदलाव एकदम, की 5 ते 6 दिवस रात्रभर संसद चालू होती जनहितार्थ कायदे पास करण्याकरता, हे काँग्रेसच्या राज्यात. आणि ये युवा पिढी को नहीं पता है. हा युवा पिढीला हा विषय माहित नाही. देशाची संसद 5-5 दिवस रात्रभर जागली की या देशामध्ये जनहितार्थ कायदे पास झाले पाहिजे. आणि या देशातल्या सामान्य माणसाला माझ्या घरासमोर रोड कोणी बांधला, त्याची कॉस्ट किती आहे, त्याचं अंदाजपत्रक किती आहे, त्याचं इंजिनियर कोण आहे, त्याचा एक्झिक्युटिव्ह अधिकार दिया था, तो त्याला अधिकार दिला विचारायचा.
आणि त्या अधिकाराच्या अंतर्गत सगळ्यात मोठा कायदा या देशामध्ये काँग्रेसने माहिती अधिकार लोकपाल कायदा आणला. परंतु भ्रष्टाचाराचा जो विषय होता, भ्रष्टाचाराव्यतिरिक्त बाकीचे विषय होते की काँग्रेसच्या राज्यामध्ये भ्रष्टाचार खूप वाढला. मग 2014 मध्ये या विषयावर सुद्धा प्रचार केला गेला की या देशामध्ये भ्रष्टाचार वाढला, बाकीचे जे विषय त्यासोबत जोडले गेले. आणि मग 2014 मध्ये या देशाचं सरकार बदललं, 2019ला पण बदललं, आता हल्ली निवडणुका लागलेल्या आहे. परंतु काँग्रेसने जो कायदा, माहितीचा अधिकाराचा जो कायदा काँग्रेसने आणला, परंतु आज ज्या आपण त्या कायद्याकडे पाहतो तर त्या कायद्याची जी ही म्हणजे ओढताण आहे, म्हणजे अधिक त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं बदल केले गेले. त्या कायद्यामध्ये आता बदल केले गेलेले आहे. आणि त्याच्यामुळे आता माहिती कायद्याची जी धार होती ती धार आता कमी झालेली आहे. ठीक आहे, त्या कायद्यामुळे अनेक लोकांचा जो ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू झाला होता, अनेक लोकांचा जो धंदा होता ब्लॅकमेलिंगचा. आणि आरटीआय मध्ये तुम्ही असं पाहता की आरटीआय मध्ये या देशामध्ये अनेक मोठे मोठे भ्रष्टाचार उघडकीस आले, अनेक मोठे मोठे भ्रष्टाचार देशामध्ये उघडकीस आले. परंतु आज या सरकारने या कायद्याची जी धार आहे ती धार कमी केली आणि त्याच्यामुळे त्या माहितीच्या अधिकाराच्या कायद्यावर सुद्धा लोकांचा विश्वास राहिलेला नाही. ही परिस्थिती आहे. आणि म्हणून हा जो भ्रष्टाचार वाढलेला आहे, आणि भ्रष्टाचार संपला असं म्हणता येणार नाही, कारण की भ्रष्टाचार म्हणजे लागलेली या लगातार प्रक्रिया चलने वाली कीड आहे, ही प्रक्रिया आहे, हा कॅन्सर आहे, हा न बसणारा रोग आहे आणि तो माणसाचा आज अविभाज्य अंग झालेला आहे. म्हणून भ्रष्टाचारावर झालेली निवडणूक 1989 पासून तर आजच्या या कालावधीमध्ये आपण 40 वर्षाचा आपण जर सगळा विषय 35 विषय पाहिला तर या देशामध्ये भ्रष्टाचारावर निवडणूक झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आता हे नवीन सरकार आलं आणि या 10 वर्षामध्ये आरटीआयचा कायदाची जी नाळ आहे आणि त्याची जी धार आहे ही धार कमी झाली. आणि कमी झाल्यामुळे भ्रष्टाचार थांबलेला नाहीये, भ्रष्टाचार थांबलेला नाहीये. साध्या आपण कुठे तहसीलमध्ये गेलो, आता काही तर विषय मला बोलता येणार नाही, त्या विषयाला मला सार्वजनिक करता येणार नाही, परंतु पर्सेंटेजचा हिशोब हा प्रत्येक ठिकाणी लागलेला आहे. पर्सेंटेजचा हिशोबाशिवाय कामही भेटत नाही आणि पर्सेंटेजच्या हिशोबाशिवाय कामही होत नाही. म्हणजे दुसरा विषय असा की हा जो सगळा विषय आहे हा पैसा कोणाचा आहे? हा पैसा जनतेचा आहे, जनतेच्या टॅक्सचा पैसा आहे. जनता जे विविध भागातून तो पेट्रोल भरत असेल तर तो टॅक्स शासनाला देऊन राहिला, तो आपल्या दैनंदिन जीवनातला जो आपण सामान घेऊन येतात तो टॅक्स भरून राहिला. हा पैसा जनतेचा आहे आणि जनतेच्या पैशातून जो भ्रष्टाचार होत आहे म्हणजेच हा भ्रष्टाचार हे लागलेली एक कीड आहे. आणि आज अशी परिस्थिती आहे की हे माणसाच्या जीवनातलं अविभाज्य अंग झालेलं आहे. पण याला अधिकारी दोषी असं म्हणता येणार नाही, जनता पण तेवढं दोषी आहे. एका आमच्या ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी गाडी अडवली, आमचाच एखादा व्यक्ती म्हणतो तो कायदेशीर कारवाई करतो, एखादा ट्रॅफिक कायदेशीर कारवाई करतो, ते स्लिप काढतो, आपली पावती भरतो, त्याचा दंड ठोकवतो. आज ठीक आज ठोकायची पद्धत चालू झाली, पण त्या ते जनता त्याला म्हणते की साहेब निपटून घ्या ना. कोण जबाबदार याला? जेवढं याला सरकार जबाबदार आहे, सरकारपेक्षा या ठिकाणी जनता सुद्धा भ्रष्टाचार वाढवण्यामध्ये तेवढीच जबाबदार आहे इझिली. आता पण याच्यामध्ये सगळेच लोक सहभागी नाहीये. खूप लोक असे आहे की आज नियमानं जगताय, नियमाला धरून खूप लोक जीवन जगतायत. असे लोक आहे की ठीक आहे एखादी गाडी पकडली त्याला म्हणते बा ठीक आहे तुला माझे काय चालन फाडायचे, तुम्ही चालन फाडून घ्या, मी त्यांनी गाडी सोडून घेईल. हे मी तुम्हाला साधं दिलेलं उदाहरण आहे. हे साधं मी तुम्हाला असं उदाहरण दिलं. ही माणसाच्या जीवनामध्ये दैनंदिन चालणारी अतिशय चालणारी प्रक्रिया आहे, म्हणून मी तुम्हाला उदाहरण म्हणजे चालतं उदाहरण दिलेलं आहे. आणि म्हणून आरटीआय सारख्या कायद्याचं जेव्हा धार कमी होईल तेव्हा या भ्रष्टाचार वाढेल आणि भ्रष्टाचाराची स्पीड ही त्याच्यापेक्षा 10 पट जास्त राहील. जो काम पिछली सरकार ने किया उसमें महत्वपूर्ण 5 नियम जो जनता को सीधा अधिकार देते हैं कि आप किससे भी पूछ सकते कि आपने ये मेरा पैसा, क्योंकि पैसा सारा जनता का है, उसका किस प्रकार उपयोग किया. उसमें कई दुरुपयोग बाहर आए और वह जो कानून था आरटीआई कानून वो कहीं तो भी वो कमजोर होता जा रहा है. लोगों की पकड़ उस पर से कम होते जा रही, लोगों का ध्यान भी उठते जा रहा है क्योंकि अभी लोगों की सोच अलग हो गई है. आज जो उस समय के इस काल के जो लोग थे, यदि हम 50 से 70 साल की बात करते हैं, 50 से ऊपर जितने भी है, क्योंकि 50 साल है ना, आज से 25 साल पहले 50 साल पहले से 75 के 75-78 जिनका जन्म हुआ होगा
और त्यांना हे विषय माहित नाही और 85 में आते आते जो लोग समझदार होंगे ना, 85-87 में जिन्होंने पहली बार वोट किया होगा इंदिरा गांधी के मरने के बाद में, उस समय का जो उसके बाद का जो वर्ग है, उन्होंने बहुत सारी चीजें देखी। लेकिन अभी का जो 2000 के बाद में पैदा हुआ युवा है, वह यह सब चीज नहीं पता उसको कि किस प्रकार इस देश का निर्माण किया गया। और बताएं, अभी तो हालांकि ठीक है, सब लोगों के सामने अभी प्रोजेक्ट दिख रहा है कि ऐसा हुआ, लेकिन उसके पहले भी इतिहास जानना जरूरी। इसलिए हमने आज यह एज के अनुसार जो वोटों का बाइफरकेशन किया, क्योंकि कहीं तो भी इसमें सबके अनुभव शामिल है, पुरानी सरकार के अनुभव शामिल है। आज यदि अब 60 से 80 साल के ये लोगों को पूछो तो उनकी अभी बहुत ज्यादा कहीं चलती, उनकी कोई सुनता ऐसा नहीं। हालांकि अनुभव के आधार पर उनका वर्ग भी मैंने बताया कि 60 से साल जितना है, तो उनका मात्र प्रतिशत रह गया, इसमें 20% टोटल उसमें वोट है। उसमें से भी सबसे कम वोट, क्योंकि कई के उम्र के फैक्टर से कई रहते नहीं, कोई बच्चों के पास रहते थे, कई लोग वृद्धाश्रम में रहते, तो इनका बहुत ज्यादा, सबसे ज्यादा जो फर्क डालने वाला क्लास है इस पे, जो वोटर्स पे, वो 50 साल तक का, 50 साल तक का मैंने आपको बताया कि 50 साल तक के जो प्रतिशत है टोटल, यानी 62% वोट है। और ये बहुत बड़ा वर्ग वोट पे डालता है, और ये निश्चित रूप से बदलाव की तरफ इनका रुझान हमेशा ज्यादा रहता है, क्योंकि प्रस्तावित से हर आदमी परेशान रहता है। यदि उसको दिए गए वादे, उसको दिए गए सपने यदि वो पूरे करती है सरकार, तो उसके साथ में तो एक सरकार के लिए 10 साल बहुत हो जाते हैं अपने सारे लोगों को समझाने को कि हम उनके लिए सही है। अब यहाँ पे मायने बदल गए वोट मांगने के। पहले विकास के नाम पे वोट मांगे जाते थे, अभी धर्म के नाम पे और श्री राम के नाम पे वोट मांगे जाते हैं। मांगने चाहिए, जिन्होंने काम किया उसको मांगना चाहिए। नागपुर की हमने आज वोटिंग रिपोर्ट मांगी, वोटिंग रिपोर्ट अभी तक सुबह सुबह से बहुत कम मतदान लोगों का सरकार के प्रति किस प्रकार का रुझान है कि जो सरकार को टिकाना है हमको, उसके प्रति जाके वोट देना, तो कम प्रतिशत भी सरकार के कहीं तो भी उसमें फर्क पड़ रहा है। नागपुर से कई जगह रिपोर्ट आई हुई है कि जब गडकरी को हम विकास पुरुष के नाम से जानते हैं, विदर्भ का गडकरी जो है, पूरे देश में उनकी विकास के नाम से उनको कहीं प्रचार की आवश्यकता नहीं, ऐसे उन्होंने कहा था कि मैं प्रचार नहीं करूंगा, कहीं पोस्टर नहीं, क्योंकि वो इतने पॉपुलर, इतने ये कि किसी प्रचार की जरूरत। लेकिन वहां पे योगी वहां पे उनके प्रचार के लिए आए, तो उसमें लोगों में वहां चर्चा ऐसी चल गई कि जो विकास के नाम पे वोट मांगते हैं, अब धर्म के नाम पे वोट मांग रहे, तो लोगों ने विकास के आधार पर वोट देना कि धर्म के आधार पर, लोगों वहां कंफ्यूज हो गए। तो ये सारी चीजें भी अभी पीढ़ी सब सोचने लगी है कि किस प्रकार से, ठीक है हम अल्पसंख्यक का, दलित का, मराठों का, इसका सारा कैलकुलेशन लेके बैठे, क्योंकि परंपरागत, पारिवारिक, कुनबे के वोट, कबीले के वोट, गांव के वोट, चौपाल के वोट, ये सब कहीं ना कहीं एक दिशा में लेके जाते हैं, लेकिन कहीं तो भी ये सोच में भी परिवर्तित करते हैं। तो निश्चित रूप से आने वाले समय में अब युवा पीढ़ी क्या सोचती है, क्या 10 साल के सरकार के कामकाज से खुश है, क्योंकि उन्होंने इनका कामकाज देखा। पिछली सरकारों के कामकाज दिखाने के भी अभी नहीं, हमने जैसे आज संजय जी ने बताया कि 1978 से लेकर, क्योंकि उसके पहले की भी बहुत सारी राजनीति है, युद्ध हुए, युद्ध के बाद में भी सरकार को कई निर्णय लेने पड़े। बांग्लादेश, अपनी पाकिस्तान से बांग्लादेश को कांग्रेस सरकार ने उस समय अलग किया, तो यहाँ पे दूसरी बातें बहुत सारी चलती। तो ये सारी, कई बार उस समय चीन ने भी आक्रमण किया, उसमें भी हम उभर कर बाहर उतरे। युद्ध नहीं हुए ऐसा नहीं है, आतंकवाद का बहुत दिनों तक ये चलता है। ये सारी चीज़ों से निपटते और जब अंग्रेजों ने देश छोड़ा था, तो कई बार कहा जाता कि अंग्रेजों ने आज़ादी दान में की है, क्योंकि जितना यहाँ से उनको लूट के ले जाना था वो लूट के लेके गए। बाद में जीरो से सारी यहाँ पे शुरुआत हुई, और वो शुरुआत लाते लाते यहाँ तक देश पहुंचा। तो पुराने लोगों के कामों को हम नकार नहीं सकते। यह अटल बिहारी वाजपेयी ने भी सदन में कहा था कि नहीं मैं बना, लेकिन पुराने लोगों ने जो किया उनके विकास को हम भुला नहीं सकते। लेकिन आज राजनीति के बदलते तेवर ने पुराने लोगों के सारे बलिदान को झुटला दिया, नया क्या यही दिख रहा। तो युवा पीढ़ी से मतलब 50 साल तक के लोग हैं, उनको बहुत ज्यादा सोचने समझने की और समझाने की जरूरत है। क्या कहते हैं आप? माझं एक स्पष्ट असं मत आहे की जातीय आणि धर्माच्या निवडणुका नाही व्हायला पाहिजे। नहीं, वही नागपूर का जो उदाहरण अभी देखने को मिला, नागपूरला असं आहे की जेव्हा गडकरी साहेबांचं काम, म्हणजे गडकरी साहेब या देशातले आणि महाराष्ट्राचे दबंग नेते आहे,
पक्ष काम के नाम से जाना जाता है उनको। पक्ष थोडा आपण बाजूला करू, पक्ष थोडा बाजूला ठेवा, आपण पक्ष या विषयी आपण बोलून नाही राहिलोय, परंतु महाराष्ट्रातला चेहरा आणि देशाचा चेहरा म्हणून नितीन गडकरीकडे लोक पाहतात आणि एक विकास पुरुष म्हणून सुद्धा नितीन गडकरींची ओळख आहे. आणि म्हणून नितीन गडकरी साहेबांनी एक मागे पण आलो होतं की मी कुठलेही पोस्टर हे नाही, मी प्रचार सुद्धा करणार नाही, माझ्या विकासात्मक कामाकडे पण मला लोक मतदान देतील आणि मी विजयी होईल, हे गडकरी साहेबांचं स्टेटमेंट होतं. पण ज्या ठिकाणी आज निवडणुका झाल्या, गडकरी साहेबांना सकाळी 7 वाजतापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत नागपुरातल्या गल्ली आणि गल्ली बोळामध्ये नागपूरमध्ये गडकरी साहेबांना प्रचार करावा लागला. मग आता लोकांची दृष्टी मतदान करताना काय असली पाहिजे किंवा काय असावी किंवा काय असेल, तर याचा अर्थ असा आहे की ज्या व्यक्तीने देशभर असेल, जिल्ह्यात असेल, महाराष्ट्रात असेल, नागपुरात असेल, ज्या व्यक्तीने एवढा मोठा विकास केला, ती सुद्धा नागपूरची सीट म्हणजे आपल्या चर्चेमध्ये जी आपण चर्चा पाहतोय ती सुद्धा जी फसलेली सीट आहे, ती निवडून, पण ती सुद्धा आज फसलेली सीट आहे. आणि त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने जो कॅन्डिडेट दिला, विकास ठाकरे ते आमदार आहे, आणि ती सुद्धा त्या ठिकाणी असलेली कॅन्डिडेट तो कॅन्डिडेट आहे, तो कॅन्डिडेट तिथले जे कॅन्डिडेट आहे ते सुद्धा प्रबळ कॅन्डिडेट आणि आमदार आहे. पण या सगळ्या गोष्टीकडे आपण जेव्हा असं पाहतो, म्हणजे जे आपल्याला ऐकलं येतं ते असं वाटतं की जातीय समीकरणामध्ये खऱ्या अर्थानं ती विकास की बात सारी रुक जाती. जातीच्या आणि धर्माच्या राजकारणामध्ये या देशाचा विकास असेल, युवकांचा विकास असेल, बेरोजगारी असेल, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असेल, म्हणजे लोकांची स्टॅबिलिटी असेल, हे सगळे विकासाचे जे विषय असतात, जे मानवी जीवनाकरता अतिशय महत्वाचे असतात, ते विषय धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली थांबतात. आणि हे असं म्हणायला हरकत नाही की दुर्भाग्य आहे. जर या देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये या देशामध्ये 50, 60, 70 वर्षामध्ये काय विकास झाला हे सर्व दिसतंय, चित्र स्पष्ट आहे. म्हणजे 1947ला ज्या दिवशी देश स्वतंत्र झाला तेव्हाची आपण सीएसटी पाहिली, एक सीएसटीचा फोटो जर आपण आपल्या याच्यावर पाहिला तर तेव्हाची सीएसटी ना आताचे सीएसटी काय आहे, 47चं राहणीमान आणि 2024चं राहणीमान, 2024ची असलेली या देशाची आर्थिक परिस्थिती आणि आजची आर्थिक परिस्थिती, तेव्हाचा युवा आणि आताचा युवा, याच्यामध्ये तुम्ही तर प्रचंड बदलाव पाहिला. तर असं वाटत नाही का तेव्हाची सीएसटी अशी होती, तेव्हाचा राजकमल चौक असा होता. म्हणजे राजकमल चौकाकडे पाहिलं तर आपण 50 वर्षाचा राजकमल चौक पाहिला तर राजकमल चौकामध्ये लक्ष्मी टॉकीज, ते रोड, ते 2-3 सिग्नल, ते जसं म्हणजे हा जो बदलाव झाला. बरं, हा बदलाव एज्युकेशनल बदलाव झालाय, IT क्षेत्रामधला बदलाव झाला, इंजिनिअरिंग क्षेत्रामधला बदलाव झाला. या देशामध्ये 50-60 वर्षामध्ये जेव्हा आपण म्हणतो की इंग्रज या देशातून सोडून गेले तर काय ठेवलं होतं, पण त्या आजच्या युवा पिढीने मागे वळून पाहिलं पाहिजे. पुढे पाहणं गरजेचं आहे. पुढे कुठलं सरकार आहे, काय आहे, त्यांच्या काय पॉलिसी आहे, युवकांच्या धोरणात्मक निर्णय घेण्याकरता त्यांच्या कुठल्या पॉलिसी आहे, त्यांना स्टेबल करण्याकरता त्यांच्या कुठल्या पॉलिसी आहे. जसं आपण हे पाहतो तर हा मागला सुद्धा इतिहास युवकांनी पाहिला, कारण इतिहास पाहिल्याशिवाय पुढे चालता येत नाही. इतिहास वाचला पाहिजे, इतिहास माहीत असला पाहिजे. जसे आपण थोर पुरुषांचे इतिहास पाहतो आणि त्या इतिहासाचा आपण प्रत्येक जयंतीला परत त्यांचा गौरव करतो. गौरव त्यांच्या कार्याचा आहे. या देशामध्ये महापुरुषांचा कार्याचा गौरव आहे. त्यांनी एवढं गौरवास्पद कामं केले म्हणून आपण त्यांच्या जयंत्या मोठ्या उत्साहाने साजऱ्या करतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इतिहास वाचणं गरजेचं आहे आणि इतिहासाचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा करणे गरजेचं आहे. आणि कायदे जर या भारतासारखं संविधान आणि भारतासारखे कायदे मला वाटतं ते जगात कुठे असेल म्हणून, पण खऱ्या अर्थानं त्या कायद्याचं व्यवस्थेचं इम्प्लिमेंटेशन झालं तर निदान विकासाला खीळ न बसता अधिक जोमाने, अधिक चांगल्या गतीने या देशाचा विकास होऊ शकतो. म्हणून धर्माच्या आणि जातीच्या याच्यामध्ये आम्ही कुठे अडकलो आहे का याचा सुद्धा विचार होणे गरजेचं आहे. आणि हा सुद्धा विचार प्रत्येक युवकांनी, त्याचं कारण असं आहे की वयाच्या 60 वर्षानंतर व्यक्ती झाला त्याच्या सगळ्या लायबिलिटी संपतात. बरोबर, त्याला वयाच्या 60 वर्ष झाल्यानंतर तो आमच्याकरता वृद्ध पुरुष असतो, आमचा मार्गदर्शक असतो आणि आम्ही त्याच्याकडे एवढी, तो सरकारकडे एवढी अपेक्षा बाळगतो की मला शासनाकडे काय आधार आहे. पण ज्याचं वय 18 ते 23 आहे, 23 ते 30 आहे, 30 ते 40 आहे, 40 ते 50 आहे, 50 साल तक के लोग 50. आज तुम्ही सांगितलं की 61% वोटिंग, 62% वोटिंग आहे. ते जे 50च्या आतमध्ये आहे, 50च्या आतमध्ये असलेला व्यक्ती युवाच असतो. त्याचा विचार युवक असतात, त्याचं राहणीमान युवक असतं, त्याचा विचार प्रगल्भ विचार नसतो. दुसरा गोष्ट तो मॅच्युअर्ड असतो.
त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार आणि इतिहास पाहून जरी आपण आणणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं तर या देशामध्ये चांगलं सरकार, पक्ष म्हणून बोलत नाही, पण सरकार, चांगलं सरकार, सरकार कोणतं असेल, सरकार, सगळे सरकार चांगले असतात, कोणाच्या पॉलिसीमध्ये बदल असू शकतो, आणि म्हणून चांगलं सरकार येण्याकरता मागचा इतिहास सुद्धा युवकांनी पाहायला पाहिजे आणि पुढला व्हायला पाहिजे. आणि धर्माच्या आणि जातीच्या राजकारणामध्ये या सगळ्या पेचामध्ये थांबता या देशाचा विकास कोण करेल, हा देश पुढे कोण नेईल, या देशाचं नाव जगात कसं होईल, आणि आम्हाला आमच्या ज्या मागण्या, ज्या आमच्या लायबिलिटीज आहेत, ज्या आमच्या रिक्वायरमेंट आहे, ते पूर्ण म्हणजे कशा पद्धतीनं पूर्ण होईल ही सुद्धा अपेक्षा युवकांनी ठेवली पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. संजय बाबू ने बहुत स्पष्ट रूप से बताया कि देश में विकास की राजनीति होनी चाहिए, जबकि हम धर्म और समाज के आधार पर सारा हमारा प्रोजेक्ट रखते हैं. आज भी हम मंदिर के नाम पे वोट मांगते हैं, आज भी हम धर्म के नाम पे वोट मांगते हैं, विकास के नाम पे. नागपुर का बहुत बड़ा उदाहरण सामने है योगी जी का और गडकरी जी का, कि जहां विकास की बात है, विकास के नाम पे वोट मिल जाते हैं, वहां पे धर्म के नाम पे वोट मांगे जाते हैं. तो विकास की प्रक्रिया कहीं तो भी पीछे दबती हुई नजर आती है और उनके विकास को लोग धर्म के आधार पर अनदेखा कर देते. तो ऐसा नहीं होना चाहिए. आज की युवा पीढ़ी के लिए बहुत बड़ा सोचने का विषय कि जिस सरकार ने 2005 में आरटीआई सरीका कानून लाकर पूरे देश में बदलाव की नई सोच दी, हमारे साथ खुद ने अपने पैर पे कुल्हाड़ी मारी. यदि आरटीआई एक्ट नहीं आता तो शायद सरकारें चलती रहती, लेकिन वो आरटीआई एक्ट को वर्तमान सरकार के द्वारा जैसे बताया कि उसको कमजोर किया जा रहा है. तो ये बहुत सोचने की और समझने की बात है कि आपको जो अधिकार दिए गए, आप निश्चित रूप से युवा पीढ़ी हो, 50 साल के जितने भी लोग हो, सबके हाथ में मोबाइल और स्मार्टफोन है. पुराने सरकारों के जाके काम देखिए, तुलना कीजिए और फिर निर्णय लीजिए कि सही क्या है. हम ये नहीं करें कि किसको देना नहीं देना, लेकिन काम का तरीका और आपकी आवश्यकता, धर्म समाज अपनी जगह है, विकास अपनी जगह है, डेवलपमेंट अपनी जगह है, इन सब चीज को आप अलग अलग करके देखेंगे और फिर सही कौन दिखता है. होनी चाहिए. निश्चित रूप से हम ये नहीं कहते कि सरकारें विकास नहीं करती, लेकिन आधार उसका सामाजिक और धार्मिक नहीं होना चाहिए. हम वोट की अपील भी विकास के नाम पे करनी चाहिए, और यदि विकास के नाम पे, डेवलपमेंट के नाम पे, एजुकेशन के नाम पे, समाज के विकास के नाम पे, धर्म के विकास के नाम पे होते तो बिल्कुल अलग है. बिल्कुल सही बात है, उस पर होनी चाहिए. लेकिन हम कट्टरपंथी और परंपरागत चीज़ों को लेकर चलेंगे तो ये आने वाले भविष्य के लिए, जो आज का युवा है, जो अभी पहली बार वोट दे रहा है, उसको बहुत दुनिया देखनी है. आगे की दुनिया बहुत है. हमारे समय के लोग पूरे देख चुके हैं. संजय जी और कुछ विशेष टिप्पणी करना चाहते हैं? मी एक म्हणेल की 3 वाजेपर्यंत आम्ही गडचिरोली, रामटेक, बुलढाणा, नागपूर या ठिकाणचं जे पर्सेंटेज घेतलं ते 3 वाजेपर्यंत 35, 38, 40% होतं वोटिंग. अभी भी और आया होगा, प्रतिशत आया क्या और बाद में का? आणि मला असं वाटते की आतापर्यंत जे 6 वाजता जे वोटिंग बंद झालं, मतदान बंद झालं, ते कदाचित 55 ते 60% असू शकते. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मतदानाचा अधिकार आपण नेहमी कुठल्या तरी सरकारला आपण दोषी धरत असतो एखाद्या विषयामध्ये, की या सरकारने ते नाही केलं, या सरकारने केलं, त्या सरकारने रोजगार नाही दिला, या सरकारचे असे आहे. पण माझं मत आहे की 5 वर्षातून एक वेळा लोकसभेची निवडणूक येते, 5 वर्षाने एक वेळा विधानसभेची निवडणूक येते, ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या निवडणुका हे आमच्या शहराच्या आणि जिल्ह्याच्या आणि त्या जिल्हा परिषद सर्कलच्या पुरत्या जरी मर्यादित असेल तरी या देशातल्या 2 निवडणुका मोठ्या आहे. प्रत्येकच निवडणूक मोठी आहे, कारण की त्यातून खऱ्या अर्थाने जनप्रतिनिधी नियुक्त केला जातो. पण लोकसभा, विधानसभा आणि निवडणूक कुठली जरी असेल तरी प्रत्येकाने मतदानामध्ये भाग घेतला पाहिजे आणि मतदान वाढलं पाहिजे. म्हणजे आपली जी नेहमीची तक्रार असते की या सरकारने असं नाही केलं, त्या सरकारने असं नाही केलं, पण आपण मतदानात भाग घेतो का? मतदान कुणालाही करा. मी तुम्हाला कधी म्हणणार नाही की तुम्ही यांना मतदान करा, तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करा, पण मतदान हे प्रत्येकानं केलं पाहिजे. ज्याला चालता येत नाही त्याला कुठेतरी आमच्या युवकाने त्याला खांद्यावर बसून नेलं पाहिजे, त्याला गाडीत घेऊन नेलं पाहिजे, त्याला मतदान करायला लावलं पाहिजे. आणि आमच्या या सगळ्या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीमध्ये 90 ते 95% मतदान झालं पाहिजे आणि ही सगळी जबाबदारी मतदारांनी प्रामाणिकपणे निभावली पाहिजे, असं या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद. जैसा कि बताया कि ये जो मतदान 26 तारीख को होने वाला है, आपको किसको वोट करना है यह महत्व नहीं रखता, लेकिन जाके आप युवा पीढ़ी 62% इसमें वोटर्स युवा है और 62% तो कम से कम आपके पूरे 100% वोट होने चाहिए. और बाकी जो 39% उसमें से यदि 50% भी आता है, क्योंकि
60 साल से ऊपर कई लोग यहाँ पे नहीं है, कई लोग रिटायर हो गए, कई लोग 50% भी होता है, तो पूरे इसमें आपको 80% का मतदान दिया। शंकर बाबा पापड़कर जो हमारे के पद्मश्री है, उन्होंने अपील की है कि अमरावती शहर का नाम पूरे देश में रिकॉर्ड पे जाना चाहिए कि यहाँ पे 90% वोटिंग हो। उसके लिए आपका एक वोट बहुत जरूरी है। आप सिर्फ अपना वोट जाकर दे और साथ में और भी लोगों को ले जाए, तो निश्चित रूप से देश के प्रति तो यह सम्मान है ही, लेकिन अमरावती का भी नाम किसी कारण तो कहीं आपका आ सकता है। तो हाईएस्ट वोट अमरावती के किस प्रकार से होते, इसके लिए आपको कोशिश करनी है। आप भी जाइए, साथ में यदि आप जा रहे हैं तो गाड़ी पे दूसरे को बैठा के ले जाइए और वोट करवाइए। यही अपील आपको इस माध्यम से करते हैं। और यह प्रोग्राम आपको कैसा लगा? एक नया कॉन्सेप्ट हमने उम्र के हिसाब से लिया और इसको लगातार हम, क्योंकि जातिगत समीकरण, पार्टी के समीकरण तो सारे चलते रहते, लेकिन एक उम्र के हिसाब से भी इसका एनालिसिस होना बहुत जरूरी था। आज का हमने एनालिसिस यहाँ पे थोड़ा सा प्रस्तुत किया है। अब किस प्रकार आगे आप इसमें ज्वाइन होते हैं, ये तो वक्त बताएगा कि आपका सोच, आपका विचार, आपका मत किस सरकार को यहाँ पे बनाता है। नमस्कार। नमस्कार।